नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे याला आपण इंग्लिश मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. वर्ग समीकरणे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रकरणाचा हे प्रकरण शिकत असताना आपल्याला गेल्या वर्षी जे काही बहुपदी शिकलेले आहेत आपण बहुपदी पॉलिनॉमियल्स त्या बहुपदीचा आपल्याला विचार करायचा आहे. तर बहुपदी कशी बहुपदी आहे, रेषीय बहुपदी आणि वर्गीय बहुपदी. आता रेषीय बहुपदी ज्या बहुपदीचा सगळ्यात मोठा घातांक कोटी त्याची सगळ्यात मोठा घातांक 1 असेल आपण त्याला रेषीय बहुपदी म्हणतो. आणि वर्ग बहुपदी आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जिची सगळ्यात मोठा घातांक किती आहे 2 त्याला आपण वर्ग बहुपदी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता या ठिकाणी हे वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आपल्या समीकरणाला लक्षात द्यायला पाहिजे की त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह इक्वलचं चिन्ह असणं गरजेचं. तर मग वर्ग समीकरणामध्ये आपल्या लक्षात येईल वर्ग समीकरण म्हणजे असं समीकरण ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घातांक किती पाहिजे 2 पाहिजे. उदाहरण आपण जर बघितलं तर 5x वर्ग अधिक 2x अधिक 3 बरोबर 0 हे एक वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आपण बघितलं या ठिकाणी व्हेरिएबल चल कुठला आहे x आणि सगळ्यात मोठा घातांक किती 2 हे वर्ग समीकरण असणार आहे. आता तुमच्यासमोर प्रश्न विचारला की 2x अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण असेल का. 2x अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण असणार आहे का, तर ते वर्ग समीकरण असणार नाही. कारण या ठिकाणी घातांक किती आहे सगळ्यात मोठा घातांक 1. अजून आपण विचार केला की 5x चा घन अधिक 3x वर्ग अधिक 5 बरोबर 0 हे वर्ग समीकरण असेल का, तर हे वर्ग समीकरण असणार नाही. का असणार नाही, या ठिकाणी सगळ्यात मोठा घातांक किती आहे 3 आहे. आपलं घातांक किती पाहिजे वर्ग समीकरणामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तो इंडेक्स किती पाहिजे 2 पाहिजे. 2 पेक्षा कमी असणार नाही आणि 2 पेक्षा जास्त असणार नाही. मग आपल्याला एक लक्षात येईल की वर्ग समीकरण बघत असताना वर्ग समीकरणाचं जनरल फॉर्म किंवा सामान्य रूप आपण ज्याला म्हणतो हा जनरल फॉर्म वर्ग समीकरणाचा तो कुठला असला पाहिजे किंवा स्टँडर्ड फॉर्म सुद्धा आपण म्हणतो याला. तो कुठला असला पाहिजे वर्ग समीकरणामध्ये, तर वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड फॉर्म आहे. आपण जर चल x घेतला तर त्याचा आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, a ची किंमत 0 असता कामा नये. a ची किंमत 0 असता कामा नये. a नॉट मस्ट बी 0. a ची किंमत किती असायला पाहिजे 0 असायला पाहिजे. b ची आणि c ची किंमत 0 असली तरी काहीही हरकत नाही. परंतु a ची किंमत जर 0 राहिली तर ते वर्ग समीकरण होणार नाही. ती काय होईल रेषीय बहुपदी होईल. एक उदाहरण आपण जर बघितलं फॉर एक्झाम्पल पहिलं गणित आहे 5x वर्ग वजा 2x वजा 3 बरोबर 0. 5x स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 5x स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हे वर्ग समीकरण सगळ्यात मोठा घातांक 2 आहे. a ची किंमत 5, b ची किंमत वजा 2, c ची किंमत वजा 3. आपण नुसतं असं घेतलं बघा 5x चा वर्ग वजा 2x बरोबर 0 हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. त्याला लिहिता कसं आलं असतं आपल्याला 5x स्क्वेअर मायनस 2x प्लस 0 इज इक्वल टू 0. 5x स्क्वेअर मायनस 2x प्लस 0 इज इक्वल टू 0. या ठिकाणी a ची किंमत किती आहे 5, b ची किंमत वजा 2, c ची किंमत 0. आपण पुढचं अजून उदाहरण बघितलं तिसरं उदाहरण समजा मी असं म्हणलं 5x स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0 हे वर्ग समीकरण आहे का, आहे. कशा पद्धतीने मांडायचं याला 5x स्क्वेअर
प्लस 0x मायनस 3 इज इक्वल टू 0. आपल्याला मग या ठिकाणी a ची किंमत 5, b ची किंमत 0 आणि c ची किंमत वजा 3. a ची किंमत 5, b ची किंमत 0 आणि c ची किंमत वजा 3. आणि एक शेवटला आपण जर हे असं समीकरण घेतलं 5x² इज इक्वल टू 0, 5x² इज इक्वल टू 0. मग हे वर्ग समीकरण आहे सगळ्यात मोठा घातांक किती 2. त्याला मांडणी कशी करावी लागेल आपल्याला 5x² प्लस 0x प्लस 0 इज इक्वल टू 0. 5x² प्लस 0x प्लस 0 इज इक्वल टू 0. a ची किंमत 5, b ची किंमत 0, c ची किंमत 0. a ची किंमत 5, b ची किंमत 0, c ची किंमत 0. तर आपल्याला हे लक्षात आलं या 4 उदाहरणांमध्ये की a ची किंमत हे तुम्हाला कुठंच 0 असलेली दिसणार नाही. a ची किंमत 0 नसेल कारण ते वर्ग समीकरण होणार नाही. b ची किंवा c ची किंवा दोन्हीची किंमत 0 असली तरी ते वर्ग समीकरण असू शकतं, परंतु या ठिकाणी आपल्याला a ची किंमत कुठेही 0 असलेली दिसणार नाही. हे वर्ग समीकरण. या ठिकाणी हे जे व्हेरिएबल आहे x, आपण शक्यतो एखादा व्हेरिएबल वापरताना x हे व्हेरिएबल वापरतो, परंतु x च्या ठिकाणी आपण कुठलेही अक्षर आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, az² प्लस bz प्लस c इज इक्वल टू 0, at² प्लस bt प्लस c इज इक्वल टू 0, aq² प्लस bq प्लस c इज इक्वल टू 0. फक्त आपल्याला हे 4 अक्षर सोडून a b c हे 3 अक्षर सोडून आपल्याला उरलेले 23 अक्षरांमधले कुठलेही अक्षर आपण हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आपल्याला वापरायला आपण ते वापरू शकतो. आता आपण अभ्यासाकडे बघणार आहोत. अभ्यास यामध्ये हे झाली सुरुवात. ह्याच्यावरचे उदाहरणं कुठले आहेत ते उदाहरण आपल्याला बघायचे. तर उदाहरणं बघत असताना आपल्याला पहिला प्रश्न येतो की वर्ग समीकरणाची कोणते वर्ग समीकरण आहेत, कोणते वर्ग समीकरणे आहेत. आता बघा आपण बघितलंय की सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 यामधला प्रश्न पहिला आहे. खूप सोपा आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. काय क्वेश्चन नंबर फर्स्ट? कोणतेही 2 वर्ग समीकरणे लिहा. हा मुक्त उत्तरी प्रश्न आहे. आपण यामध्ये राईट डाऊन एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, राईट डाऊन एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याचे कोणतेही उत्तर तुम्ही लिहू शकता. तुमच्या मनाला वाटेल. फक्त महत्वाची अट काय आहे, तो घातांक हा 2 पाहिजे. समजा मला वाटलं की 5m चा वर्ग वजा 3 बरोबर 0 हे एक वर्ग समीकरण m या चलामध्ये मी काय केलेलं आहे, लिहिलेले. दुसरं वाटलं कुणाला 7q² इज इक्वल टू 0. एखादं तिसरं वाटलं समजा आपण असं म्हणू शकतो की 5t² मायनस 7t प्लस 9 इज इक्वल टू 0. कोणतेही वर्ग समीकरण आपण या ठिकाणी काय करू शकतो, मांडू शकतो. हा झाला 2.1 सराव संच 2.1 मधला प्रश्न पहिला. दुसरा प्रश्न काय आहे, खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. मग विच आर द इक्वेशन्स आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ऑर नॉट. खालील दिलेली जी समीकरण आहेत ते समीकरण वर्ग समीकरण आहेत किंवा नाही हे आपल्याला शोधायचे. आता मी सांगितलं तुम्हाला की वर्ग समीकरण आहेत किंवा नाहीत हे शोधण्यासाठी आपल्याला काय पाहिजे की सगळ्यात मोठा घातांक 2 पाहिजे. 2 पेक्षा कमी किंवा 2 पेक्षा जास्त असता कामा नाही. 3, 4 चालणार नाही, 1 त्या ठिकाणी चालणार नाही. मग ती रेषीय बहुपदी त्या ठिकाणी तयार होईल. मग काही काही समीकरण दिसायला तर खूप सोपे असतात, ते वर्ग समीकरण असल्याचा भास होतो परंतु ते वर्ग समीकरण नसतात. आणि काही काही समीकरण असे असतात की ते वर्ग समीकरण नसल्याचा भास होतो परंतु आपण जर त्याची उकल सोडून केली तर ते आपल्याला वर्ग समीकरण असले आपल्याला दिसून येतं. त्या प्रश्न दुसऱ्या मधला आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 प्रश्न दुसरा. त्यातलं पहिलं गणित x वर्ग अधिक 5x वजा 2 x² प्लस 5x मायनस 2. आता बघा सरळ सरळ आपल्याला काय करायचंय, ह्या स्वरूपामध्ये मांडायचे वर्ग समीकरण. ax²
प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे मग आपण मांडणी केली. या ठिकाणी a ची किंमत किती आहे 1, b ची किंमत 5, c ची किंमत -2. मग आपण काय म्हणू शकतो, हे वर्ग समीकरण आहे. इट इज एन क्वाड्रेटिक इक्वेशन. हे आपण पहिलं उदाहरण त्यामध्ये बघितलं. दुसरं उदाहरण y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. हे समीकरण आपण घेतलं. काय करायचं आपल्याला, उजवी बाजू शून्य करून घ्यायची. y स्क्वेअर प्लस 5 इकडे आलं मायनस 5y मायनस 10. इकडे म्हणजे काय केलं आपण, बरोबर चिन्हाच्या डावीकडं बाजू बदलताना आपण बोलताना इकडं आणि तिकडं असा शब्द वापरतो, परंतु ते आपण कसं म्हणणार, बरोबर चिन्हाच्या डावीकडे लेफ्ट हँड साइड आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे. ज्यावेळेस आपण पक्षांतर करतो, बाजू बदलतो, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, चिन्ह बदलावं लागणार आहे. 5 वायचं चिन्ह धन होतं, या ठिकाणी ऋण झालं आणि ऋणाचं काय दिलेलं आहे धन. मग हे वर्ग समीकरण आहे. या ठिकाणी e ची किंमत 1, b ची किंमत -5, c ची किंमत 10. हे वर्ग समीकरण आहे. का आहे, तर सगळ्यात मोठा घातांक किती आहे 2 आहे. हे एकदम सोपं होतं. हा एक एकदम सोपं होतं, थोडं अवघड. आता आपण तिसऱ्या ह्याचा विचार करणार आहोत. आपण y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. हे आपलं समीकरण आपल्याला काय वाटतं, हे की वर्ग समीकरण. पटकन मुलं उत्तर देतात, सर हे वर्ग समीकरण आहे, कारण या ठिकाणी सगळ्यात मोठा घातांक 2 आहे का नाही. परंतु कधी कधी आपल्याला माहिती की दिसतं तसं नसतं. मग काय करावं लागेल आपल्याला, गणित जशा तसं घ्यायचं, याची सोडवणूक करायची. आता या ठिकाणी आपण बघितलं की अगोदर छेदस्थानी y आहे, तो y आपल्याला रद्द करायचा. मग भागाकाराच्या विरुद्ध गुणाकाराची क्रिया आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूला y ने गुणावं लागेल. मल्टीप्लाय बोथ साइड बाय y. y स्क्वेअर इंटू y, 1/y इंटू y इज इक्वल टू 2 इंटू y कॅन्सल झालं. काय y स्क्वेअर इंटू y, घातांकाचा नियम वापरला आपण 8वी मधला. गुणाकारात घातांकाची बेरीज होत असते. इथला 2 घातांक, इथला 1 घातांक, 2 आणि 1 3, y चा घातांक 3 अधिक 1 गुणिले 1 1 बरोबर 2 गुणिले y 2y. मांडणी ह्याची केली. ही स्टेप तुम्ही नाही लिहिली तरी चालू शकते, परंतु समजण्यासाठी थोडी व्यवस्थित मांडणी केली आपण. y चा घन वजा 2y अधिक 1 बरोबर 0. आता बघा, सुरुवातीला तुमचं मत काय होतं, हे वर्ग समीकरण आहे. आणि आता आपण ज्यावेळेस शेवटला गेलो, हे वर्ग समीकरणाची उकल केली, त्यामध्ये काटछाट केली, तर आपल्याला काय लक्षात आलं की हे वर्ग समीकरण आपल्याला नाही. कारण या ठिकाणी कोटी किती आहे, सगळ्यात मोठा घातांक 3 आहे. सगळ्यात मोठा घातांक 3 असल्यामुळं हे वर्ग समीकरण असणार नाही. या ठिकाणी हे वर्ग समीकरण नाही, म्हणजे एबीसीच्या किमती सुद्धा या ठिकाणी आपल्याला येणार नाही. हे काय, हे वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार नाही. एक चौथं गणित बघू. आपण चौथ्या गणितामध्ये सुद्धा आपल्याला थोडं असंच कन्फ्युजन आहे. हे सरळ सरळ बघितलं की पोरांना सांगितलं, सांगा मुलांना काय हे, काय आपलं उत्तर येईल की हे वर्ग समीकरण असणार नाही. परत तुम्हाला मी सांगतोय की काही काही गोष्टी आपण लगेच उत्तर देणं आपल्याला ते बरोबर ठरणार नाही. मग या ठिकाणी इथं जसं आपण वाय न म्हणलं तसं काय करावं लागेल, आपल्याला दोन्ही बाजूला
x न गुणून घ्यायला लागेल. x गुणिले x अधिक 1/x गुणिले x बरोबर वजा 2 गुणिले x. x रद्द झालं. काय आलं? x गुणिले x वर्ग 1 जसा तसा बरोबर वजा 2x. मग काय आलं? x वर्ग अधिक 1 वजा 2x ची बाजू बदलली अधिक 2x उजवीकडे काहीच नाही म्हणजे काय राहिले 0. मग x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0. आपण आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की सर हे वर्ग समीकरण नाही. आता काय मत आलं तुमचं? हे वर्ग समीकरण आहे. इट इज एन क्वाड्रॅटिक इक्वेशन. a ची किंमत किती येणार आहे? 1, b ची किंमत 2, c ची किंमत 1. हे वर्ग समीकरण आहे. हे वाक्य आणि एबीसीच्या किमती आपण त्याचा क्रम खालीवर घेतला तरी चालतंय. हे वर्ग समीकरण आहे आणि नंतर एबीसीच्या किमती लिहिल्या तरी त्यामध्ये काही फरक आपल्याला दिसून येणार नाही. परंतु या ठिकाणी ची किंमत 1, बी ची किंमत वजा 2 आणि सी ची किंमत 1 जर सांगितलं तर ते आपलं त्या कुठंतरी ते गणित चुकल्यासारखं होईल. कारण आपले एबीसीच्या किमती कधी मांडायच्या? ते जर वर्ग समीकरण असेल तर. पुढचं या ठिकाणी पुढचं गणित बघायचं आपल्याला. 5वं गणित. In first bracket m plus 2, in another bracket m minus 5 is equal to 0. या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की सरळ सरळ बघितलं तर हे वर्ग समीकरण नाही अशी खात्री आपल्याला वाटते की वर्ग समीकरण असणार नाही. परंतु आता आपण याची कॅल्क्युलेशन करणार. बघा या ठिकाणी दोन कंसाचा गुणाकार करताना या ठिकाणी 2 पद, या ठिकाणी 2 पद, डायरेक्ट बेदोनी 4 पद. परंतु हे मुलांना समजत नाही. मग काय करायचं? एक कंस सुटा करायचा. पहिला कंस सुटा केला आपण m, त्याला पूर्ण दुसऱ्या कंसाला गुणाकार करून घेतला. पहिल्या कंसातलं दुसरं पद आहे 2, त्यानं सुद्धा काय केलं? दुसऱ्या कंसाला गुणाकार करून घेतला. गुणाकार करा. m गुणिले m चा वर्ग, m गुणिले वजा 5 वजा 5m, 2 गुणिले m 2m, 2 पंचे 10 परंतु वजा 10. कशामुळे? इथं अधिक चिन्ह इथं वजा चिन्ह. गुणाकारामध्ये विरुद्ध चिन्ह असतील तर त्या ठिकाणी वजाबाकी चिन्ह येतं. हे लाईक टर्म्स आहेत, स्वरूप पद. काही मग m चा वर्ग वजा 5m अधिक 2m. भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं नेमकं काय करायचं. या ठिकाणी सांगितलंय की अधिक वजा आहे, या ठिकाणी वजा अधिक नेमकं वजा लिहायचं का अधिक लिहायचं? तर बेरीज वजाबाकीची चिन्हाची नियम वेगळे आणि गुणाकार भागासाठीची चिन्हाची नियम वेगळे. मग काय करावं? आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आधी चिन्हाचा विचार करायचा नाही. 5 मधून 2 गेले 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता हे वर्ग समीकरण आहे का? हो. सगळ्यात मोठा घातांक 2 हे वर्ग समीकरण आहे. a ची किंमत 1, b ची किंमत वजा 3, c ची किंमत वजा 10. a ची किंमत 1, b ची किंमत वजा 3, c ची किंमत वजा 10. आता हे 6वं गणित आहे. 6वं गणित आपण या ठिकाणी बघणार आहोत. m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. लगेचच्या लगे उत्तर देऊ नका की वर्ग समीकरण आहे ते वर्ग समीकरण नाही. अगोदर उजवी बाजू 0 करून घ्या. मग अगोदर डावीकडे काय पद येतं? m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 प्लस 3m क्यूब इकडे मायनस 3m क्यूब. यामध्ये लाईक टर्म्स बघा. लाईक टर्म्स कुठले कुठले? मग इथं 1m चा घन, इथला कोएफिशियंट सहगुण किती आहे? 1m चा घन किती वजा 3. पुन्हा बघा चिन्ह भिन्न. 3 मधून 1 गेले 2, मोठ्या संख्ये चिन्ह अधिक 3m चा वर्ग वजा 2 बरोबर 0. आता आपल्याला थोडं लक्षात येते की या ठिकाणी सगळ्यात मोठा घातांक किती आहे? 3 आहे. वर्ग समीकरण असेल का? तर हे वर्ग समीकरण असणार नाही.
हे वर्ग समीकरण नाही. मग वर्ग समीकरण असेल तर एबीसीच्या किमती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची गरज नाही. आता तुमच्यासाठी काम मुलांना काय करायचंय, हा 2.1 मधला आपण प्रश्न पाहिला, तुम्ही मी पहिला दुसरा प्रश्न सोडून दाखवला. वर्ग समीकरण म्हणजे काय ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्ही काय करायचं मी तुम्हाला घरी काम देणार आहे. सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 यामधला प्रश्न तिसरा एक सोडवायचा आपल्याला. त्यानंतर पान नंबर 31 पेज नंबर 31 सोडवलेले उदाहरण पेज नंबर 31 वर सोडवलेले उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आपण लगेच प्रॉब्लेम सेट कडे जायचं, प्रश्नसंचकडे. प्रश्नसंचकडे आपण जर बघितलं तर प्रश्नसंच मध्ये आपल्याला काही उदाहरण आहेत का किंवा त्याच्या किमती आपल्याला बघायच्या. तर संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 संकीर्ण प्रश्नसंग्रह 2. तर या संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मध्ये आपल्याला प्रश्न दुसरा आपल्याला काय करायचा आहे, सोडवायचा. अशा पद्धतीनं तुम्हाला घरी हे काम करायचं आहे. हे सोडलेली उदाहरणं 4 आहेत या ठिकाणी. सोडलेली उदाहरणं 4 आणि प्रश्न दुसरं पूर्ण आपल्याला करायचं आहे. तर उद्याच्या तासामध्ये हे तुम्ही जे गणित सोडवलेले आहेत ते गणित आपण एकदा चेक करू, काय अडचण असेल त्याच्यावर विचार करू आणि नंतर पुढच्या 2.1 मधल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. धन्यवाद.